धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बंजारा समाजाने निवेदनाद्वारे त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याची जोरदार मागणी केली आहे। निजाम प्रांतातील 1921 ते 1948 पर्यंतच्या हैदराबाद गॅझेटनुसार गोर, बंजारा, लंबाडा आणि लमाण समाजाची नोंद जमात अशी आहे। याच आधारावर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील बंजारा आणि लंबाडा जातींना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले आहे। मात्र 1948 नंतर राज्यांची पुनर्रचना झाली आणि मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशचा भाग महाराष्ट्राला जोडला गेला। यामुळे मूळचे असलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण संपुष्टात येऊन बंजारा समाजाचा समावेश विमुक्त जाती संवर्गात करण्यात आला, ज्यामुळे महाराष्ट्रातील बंजारा समाजावर एसटी आरक्षणाबाबत घोर अन्याय झाला आहे। गेल्या काही दिवसात मराठा कुणबी एकच असल्याचा आधार घेत हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देणार असल्याचे फडणवीस सरकारने जी.आर. काढून जाहीर केले। त्यालाच अनुसरून महाराष्ट्रातील गोर, बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅझेट लागू करून अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेने आणि शिरपूर तालुक्यातील बंजारा समाजाने निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार 1950 पूर्वीच्या अनुसूचित जमातीचे पुरावे, क्रिमिनल ट्राईब कायद्याचा इतिहास, स्वतंत्र बोलीभाषा, परंपरा आणि तांडा वस्ती या बाबींची पात्रता असूनही गोर, बंजारा समाजाला एसटी आरक्षण नाकारले गेले। बापट आयोग, इधाते आयोग, भाटी आयोग, DNT, एसटी आयोग यांसारख्या विविध आयोगांनी देखील गोर, बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत सकारात्मक शिफारशी केल्या, तरीही सरकारने याकडे दुर्लक्ष केले। जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बंजारा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। दिनांक 12 सप्टेंबर रोजी बंजारा समाजाने शहरातील संत सेवालाल महाराज चौकीत प्रतिमा पूजन केले आणि त्यानंतर तहसील कार्यालयापर्यंत शांततेत धडक मोर्चा काढला असून शिरपूरच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शेकडो बंजारा बांधव तहसील कार्यालयावर उपस्थित होते। NDV न्यूज मराठी, शिरपूर, धुळे।